नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इकडे जानकीचा वाढदिवस आहे आणि ऋषिकेश स्वतःच्या हाताने केक बनवून जानकीचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि जानकीला ते खूप आवडणार आहे. परंतु मकरनने जानकीसाठी सगळ्यात महागातला डायमंड नेकलेस आणलेला आहे आणि जानकीने तो नेकलेस नाकारलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे कसं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे ऋषिकेश आता भांडी घासत असतो. जानकी आतमध्ये असते. जानकीला आवाज येतो आणि मग जानकी बाहेर येते आणि मग मोरीच्या साईडला येऊन पाहते तर ऋषिकेश तिथे भांडी घासत असतो. जानकी त्याला म्हणते की काय आहे हे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे एक जी ना जत्रेवाली बाई आहे ना, ती नक्कीच नंतर आम्हाला पुन्हा बोलणार आहे की नक्कीच असं काहीतरी घडणार आहे, म्हणून भांडी घासली पाहिजेत, नाहीतर तिचं ऐकून घ्यावं लागेल, असं तो बोलत असतो. तेव्हा जानकी आता म्हणते की याची चांगलीच मस्करी केली पाहिजे. मग जानकी म्हणू लागते की मला काय वाटतंय माहिती आहे का, ए आ, तू काय कर माहिती आहे का. ऋषिकेशला ती बोलत असते की भांडी एवढी स्वच्छ घास की आपल्या घरात आरसा नाही आहे, म्हणजे मला आरसा वापरायची गरज नाही पडणार, आरसा आणायची गरज नाही पडणार, माझा चेहरा त्यात दिसला पाहिजे, कळलं का उड्याण टप्पू, असं ती बोलत असते. इकडे मात्र ऋषिकेश म्हणतो की हो जत्रेवाली, आणि मग दोघांचंही भांडण सुरू असतं. आम्हाला तू टोमणे देतेस, असं करते तसं करते, दोघंही एकमेकांना सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे जानकी प्रत्येक गोष्ट त्याची ऐकत असते. ऋषिकेश सुद्धा एवढी मोठी भांडी घेऊन घासत बसलेला असतो आणि म्हणतो की बघ, दिसतंय का तुझं तोंड याच्यामध्ये, नाही तू म्हणत होती ना की चांगली भांडी घास, म्हणून तुला विचारत आहे, दिसतंय का बघ. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नाना ही पुण्याला निघालेली असतात. तर इकडे सारंग आणि त्याचबरोबर सारंग आणि सौमित्र दोघंही तिथं असतात. तेव्हा नाना म्हणतात, हे बघा, काही जरी झालं तरी तुम्हाला माहिती काढायला सांगितले हे विसरू नका, आणि तुम्हाला ही माहिती काढावी लागणार आहे. हे ऐकल्यानंतर सौमित्र आणि त्याचबरोबर सारंगला आणखी एक धमकी दिली जाते की तुम्ही एक गोष्ट विसरताय. तेव्हा ते दोघं म्हणतात, काय, नाही तुमच्या आईला यातलं काही कळू द्यायचं नाही, शिक्षा माहिती आहे ना. तेव्हा मात्र सौमित्र आणि सारंग दोघांनाही धक्का बसतो. तेव्हा मात्र सारंग आता सौमित्राला म्हणू लागतो की दादा, मला हे कळत नाहीये की नानांना ती मुलगी आवडली आहे, आता त्यांनी कंपनीत तिला ठेवायचं ठरवलंय, आता पुढे काय होणार आहे. तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की आईला ती मुलगी अजिबात आवडत नाहीये, आता म्हणजे काय होणार, घरात महायुद्ध होणार आणि आपण दोघं त्याच्यामध्ये भरडले जाणार. तेव्हा मात्र हे दोघंही बोलत असतात की आता करायचं काय, कारण त्या मुलीची माहिती तर काढायला सांगितली आहे, पण पुढे काय होणार आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. दोघांनाही काळजी वाटायला लागलेली असते, कारण नाना आणि त्याचबरोबर आई यांच्या दोघांचं पटणार नाहीये. नानांना ती मुलगी पसंत आहे, समजा त्या मुलीला घेऊन ऋषिकेश दादा या घरात आला तर. आता सौमित्र म्हणत असतो की या सगळ्यापेक्षाही आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नाना आणि दादा, नाना आणि आई यांना काय वाटतं याच्यापेक्षाही दादाला काय वाटतं. सारंगला तो विचारू लागतो. तेव्हा सारंग म्हणतो की मला तर नाही वाटत, पण सध्या ना दादाचं वेगळंच काहीतरी सुरू आहे, बघूया काय होतंय, असं म्हणत दोघंही विचार करू लागलेले असतात. त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता मकरन आलेला असतो तो ऐश्वर्याकडे. आता मकरनला ऐश्वर्याचे खूप सल्ले वाटतात आणि पटापट तोंडावर पडायची इच्छा असते, म्हणूनच तो ऐश्वर्याकडे येत असतो आणि तिचा सल्ला घेत असतो. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, आपण साम दाम दंडभेद वापरायचं ठरवलं होतं, त्यापैकी आता साम बाकी आहे, तर आपल्याला साम वापरायला लागणार आहे. तो म्हणतो की म्हणजे काय करायचं. ती म्हणते की तू मला काय सांगितलं होतं आठवतंय का, ती मुलगी ना गरीब घरातली आहे, आई वडील नाही आहेत, आश्रमात लहानाची मोठी झालेली आहे, तर मला असं वाटतंय की तू ना आता तिला ना छान असं गोल्ड किंवा डायमंडचं काहीतरी गिफ्ट कर, म्हणजे बघ काय वाटतं तुला, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे मकरन म्हणतो, नाही ग, त्या टाईपची ती मुलगी नाही आहे, नाही आवडणार तिला ते. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते, अरे मला माहिती आहे ना, मुलींना खूप आवडत असतं गोल्ड डायमंड, त्यामुळं तू तिला ते देण्याचा प्रयत्न कर, आवडेल नक्की तिला. मकरन म्हणतो, अगं पण ऑकेजन तरी पाहिजे, असं कसं मी तिला देईल आणि तिला घेईल का असं मी तिला दिलं तर. तर प्रेक्षकांना मला एक प्रश्न पडलाय, मकरनच्या मनात एवढं प्रेम आहे, त्याला एवढं सगळं वाटतं,
मग तो स्पष्टपणे बोलून का दाखवत नाहीये, स्पष्टपणे सांगत का नाहीये की त्याच्या मनात काय चालू आहे ते? कारण जर त्याने सांगितलं तर सगळ्यांनाच फायदा होणार आहे ना. त्याने जर स्पष्ट सांगितलं, जानकीच्या मनात प्रेम असेल तर जानकी स्वीकारेल आणि प्रेम नसेल तर नकार देईल. पण इथे तसं नाही आहे. ह्याला मात्र छुपे वार करायचे आहेत, छुप्या पद्धतीने त्या फालतू ऐश्वर्याच्या आयडिया वापरायच्या आहेत. इकडे आता ऋषिकेश अंगणामध्ये फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच जानकी तिथे येते आणि जानकी म्हणते, काय रे, काय चाललंय उडण टप्पू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, काही नाही, असंच थंड हवा बघतोय, हवेला फिरतोय. तेव्हा जानकी म्हणते, आईची ऊब आठवते ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? तेव्हा तो सांगू लागतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, की आईची ऊब म्हणजे मुलं कशीही असली तरी आईसाठी ती मुलं खूपच प्रिय असतात. आई वडील दोघंही चौकशी करत असतात, दोघंही काळजी करत असतात. मला नाही माहिती उडणटप्पू नक्की काय झालं, पण एवढ्या मोठ्या घरात तू नानासाहेबांचा मुलगा आहे. नानासाहेब रणदिवेंना मी भेटले, खरंच ते खूप चांगले आहेत. परंतु तू आता असा निर्णय घेऊन त्यांच्यापासून दूर राहतोय. तेव्हा तो म्हणतो की हो, चांगले आहेत, मग त्यांना कुठं काळजी, माझी आई इथं चाळीपर्यंत तरी मला भेटायला आली, माझ्याबद्दल माहिती काढत होती. तेव्हा जानकी म्हणू लागते, तू असं नको समजू की त्यांना यातलं काहीच माहिती नाही आहे. कारण एक गोष्ट लक्षात घे, काहीही झालं तरीही नानासाहेबांनाही तुझी काळजी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुला काय माहिती, तुझ्या आईवडिलांनी पण तुझ्यावर तू तेवढी स्वप्न ठेवलीच असतील ना. तेव्हा जानकी बाजूला होते आणि म्हणू लागते की नाही आहे, मला आईवडील नाही आहेत, मी अनाथ आहे. आणि जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीची समजूत घालू लागतो. तिला म्हणत असतो की असा विचार नको करूस. आणि मग तो म्हणतो की सॉरी, मी असं बोलायला नको होतं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही एकमेकांशी बोलत असतात. जानकीचं मत जानकी मांडत असते, ऋषिकेश बोलत असतो. जानकी त्याला समजवत असते की आई बाबा आपल्या मुलांसाठी खूप करतात, त्यांना आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असंच वाटतं. मी स्वतः नानासाहेबांना भेटलेली आहे, कारण नानासाहेबांनी तुझ्याबद्दल जरी चौकशी केली नसली तरी तुला शोधण्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढेच प्रयत्न केलेले आहेत. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? तेव्हा जानकी सांगू लागते की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. जानकी आता ऋषिकेशला सांगत असते, नानासाहेबांना सुद्धा तुझ्याबद्दल खूप वाटत आहे, तुझी त्यांना काळजी वाटते, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहावं, कारण ते तुझे वडील आहेत. खरंच तू नशीबवान आहेस, तुला आई वडील दोघांचं सुख मिळतंय, दोघांचं प्रेम मिळतंय. खरंच त्यांना जप तू. ज्यांना आई वडील नाही आहेत ना, त्यांना माहिती आहे की त्यांना होणारा, आई वडील नसल्यावर होणारा त्रास काय असतो ते. कारण तुला नाही समजणार आई वडील नसणं ही गोष्ट किती वाईट असते ते, असं जानकी त्याला सांगत असते. कारण मी अनाथ आहे, मी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली, त्यामुळं मी समजू शकते की हे सगळं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने घडलेलं आहे. जानकी हे सगळं ऋषिकेशला सांगत असते, कारण आई वडील नसणं ही गोष्ट किती वाईट आहे हे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण तिचे आई वडील कोण आहेत हे तिला माहीतच नाही आहे. मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि मधुभाऊंनीच तिला इथंपर्यंत आईवडिलांचं दोघांचं प्रेम दिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर इकडे जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ऋषिकेशला ती समजवत असते, काहीही झालं तरीही तुझ्या आईवडिलांना तू कधीही दुखवू नकोस, त्यांना कधीही अंतर देऊ नकोस, कारण आईवडील हे आपल्यासाठी खूप करत असतात, कारण आईवडिलांना आपल्याबद्दल खूप वाटत असतं, असं जानकी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सुमित्रा, सारंग आणि सुमित्रा दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळी इकडे सुमित्रा मात्र म्हणत असते की काय चाललंय मला कळतच नाहीये, ती मुलगी अजूनही सारंग ऋषिकेशच्या रूममध्ये राहते ना. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की हो, माहीत नाही मला, पण असेल कदाचित. तेव्हा इकडे म्हणत असते सुमित्रा, म्हणजे का राहते ती अजूनही? मला माहिती आहे, त्या मुलीमुळंच तर ऋषिकेशला त्रास भोगावा लागलेला आहे, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशबद्दल आता विचारलं जात असतं, पण तिचं काय म्हणणं आहे? आजीचं एक वेगळं सूर असतं, दोघांना एकमेकांच्या गरजा समजल्या असतील म्हणून दोघंही एकत्र राहत असतील. कसं आहे, उद्या या घरात यायला नको आहे ना ऋषिकेशने घेऊन तिला, असं आजी आपलं वाटेल ते बोलत असते. आजीचा मात्र नौटंकीपणा चालू असतो. सुमित्राला मात्र राग येत असतो. सुमित्रा म्हणत असते की कसं आहे, माझ्या बाबतीत काही वाईट घडणार असेल ना, तुला मात्र आनंदच होतो आई,
तू असंच विचार करत जा माझ्या बाबतीत प्रत्येक वेळेस, असं म्हणत ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असते की तसं नाही ग, मी काय आपलं खरं ते सांगते. आता नानासाहेब पण म्हणालेत की नाही ती मुलगी चांगली आहे, मग झालं की आता नानासाहेबांना पण ती मुलगी पसंत पडली आहे. आता ऋषिकेशने एकदा पसंती दाखवली की मग झालं, असं इकडे आजी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सारंगला आठवतं नानांनी काय सांगितलंय. ही गोष्ट जर आईला समजली तर काय होऊ शकतं ते मात्र आता सारंगला आठवतं. मिरचीची धुरी देणार, तुला उलटा टाकणार आणि मिरचीची धुरी देणार, असं इकडे नानासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि सारंगला मात्र त्या गोष्टी आठवू लागतात आणि सारंगला मात्र भीती वाटायला लागलेली असते. तो म्हणतो की नाही गाई, नाना काही नव्हते म्हणत, असं तो मुद्दामच सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा इकडे ऋषिकेशने सकाळी उठून कामाला सुरुवात केलेली असते. पण त्याने सुरुवातीला ब्लँकेट आणून तसंच टाकलेलं असतं. आणि तेव्हा मात्र जानकी त्याला म्हणत असते की ते उचल. म्हणजे ऋषिकेशला आता सगळी कामं कशी करायची आहेत, काय करायचं आहे याबद्दल तो सर्व गोष्टी तिनं सांगत असते. मग आता तो गॅस चालू करायला जातो, पण गॅसच चालू होत नसतो, कारण गॅसचा सिलेंडरचा जो कॉक आहे तो जानकीने बंद करून ठेवलेला असतो. मग फायनली जानकी आता तो सिलेंडरचा कॉक चालू करून रेग्युलेटरचा जो आहे ते चालू करून ऋषिकेशला गॅस चालू करायचा कसा शिकवते. कारण ऋषिकेशने या गोष्टी कधी केलेल्याच नव्हत्या आणि आता तो करत असतो. त्याचबरोबर आता ऋषिकेश चहा बनवायचा असतो. मग ऋषिकेशला जानकी चहा कसा बनवायचा आहे, काय काय करायचं आहे हे सगळं सांगू लागते. त्यानंतर ऋषिकेश चहा बनवतो. नंतर संध्याकाळी ऋषिकेश बाहेर फेऱ्या मारत असतो. जानकी पुस्तक घेऊन वाचन करत असते. ऋषिकेश मात्र जानकीकडे एकटक पाहत राहतो. तो ना जानकीच्या प्रेमात फुलटू पागल झालेला आहे. तो जानकीच्या प्रेमात पडलाय. जानकीचे केस, जानकीची बट वाऱ्यावर जी होत असते, उडत असते, त्याच्याकडे पाहून तो हसत असतो. त्याला मात्र खूप छान वाटत असतं आणि तो खुश झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेशने आता सर्व गोष्टी करायचं ठरवलेलं असतं आणि तो घरामध्ये कामही करत असतो. तो कांदा कापत असतो. जानकी तिथे येते. एक एक दिवस ऋषिकेशमध्ये होणाऱ्या इम्प्रूव्हमेंट जानकीला दिसत असतात आणि ऋषिकेश कांदा कापत असतो तेव्हा जानकी तिथे येते आणि ऋषिकेशच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून कांद्याचं एक टरकल घेते आणि त्याच्या डोक्यावरती ठेवते आणि मग स्वतः कांदा कापायला घेते. कारण तिलाही आता वाईट वाटतं की ऋषिकेश एवढं सगळं करतोय. आणि मग ऋषिकेश या सगळ्या गोष्टी आता हळूहळू शिकत असतो. आणि मग जानकी त्याला विचारते की आज एवढा छान तयार का झालाय, कुठं जाणार आहेस तू. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे घे, चहा घे. जानकी म्हणते अरे पण तू कुठे जाणार आहे. तेव्हा तो म्हणतो की नोकरी शोधायची नाही आहे का, त्यासाठी मी तयार झालोय. आता ऋषिकेशने चहा केलेला असतो. जानकी मात्र मस्करी करत असते. ती म्हणत असते की खरंच पिण्यायोग्य असेल ना हा चहा. नाही म्हणलं विचार केला पाहिजे, असं ती बोलत असते. तर इकडे आता सुमित्राच्या मनात वेगळेच विचार आहेत की जर जानकी चांगलं चुंगलं करून ऋषिकेशला खाऊ घालत असेल तर ती मुलगी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये जर काही झालं, त्या मुलीने जर काही वेडं विपरीत माझ्या लेकाला खायला घातलं तर, असा विचार इकडे सुमित्राच्या डोक्यात सुरू असतो. आणि इकडे ऋषिकेशने केलेला चहा जानकी पिते आणि सांगू लागते की खरंच खूप छान झालाय चहा. आता जानकी ऑफिसला निघालेली असते. सगळं घरातलं करत असते. ऋषिकेशही मदत करत असतो. जी काही कामं करता येतील ती जानकीही करत असते आणि ऋषिकेशही करत असतो. दोघंही आवडीने हे सगळं मनापासून करत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऋषिकेश या सगळ्या गोष्टी जरी करत असला तरीही ऋषिकेश म्हणतो की आज बघूया आता काय होतंय, आज तरी मिळेल का नोकरी मला. तेव्हा जानकीचं म्हणणं असतं की काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित आणि मिळेल तुला नोकरी आजही, असं इकडे ती सांगू लागते. त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांमध्ये हा संवाद चालू असतो आणि त्याच्याकडून तेवढ्यात दूध तू केलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते की एवढं सगळं केलंस तू उठून, राहू दे मी करते बाकीचं, असं म्हणत जानकी त्याला सांगते आणि म्हणते की तू आवर आणि जा, तुला उशीर होतोय ना, तू जा पटकन, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता इकडे मॅक म्हणजेच मकरंद जो वाट बघत बसलेला असतो आणि जानकी तिथे येते. तो म्हणतो अरे जानकी आलीस. तेव्हा जानकी म्हणते की मकरंद हे घे. आणि आल्या मकरंद इकडे मकरंदच्या हातामध्ये जानकी चाव्या देते आणि मकरंद तिला विचारू लागतो की हे सगळं काय आहे, मला कळेल का, कारण मी तुला एवढा फ्लॅट ऑफर केलेला होता तरीही तू त्या फ्लॅटमध्ये राहणं नाकारलंस आणि त्या मुलाबरोबर राहतेस. तेव्हा ती म्हणते की नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे,
आणि मग मात्र जानकीने चावी दिलेली असते आणि मी पहिलं राहतो ते तसंच राहते. मग मकरंद तिला विचारतो की पण तू का राहतेस आणि फ्लॅटला का नाही म्हणली. जानकी म्हणते नाही माहिती मला. आणि जानकी फ्लॅटची चावी त्याच्या ताब्यात देते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता मकरंदला धक्का बसलेला असतो. जानकीचे डॉक्युमेंट असतात आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्या डॉक्युमेंटमध्ये मकरंदला कळतं की उद्या जानकीचा वाढदिवस आहे. मग तो म्हणतो की चला आता छान गिफ्ट मी जानकीला देतो. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की खूप महागातला डायमंड नेकलेस त्याने खरेदी केलेला आहे. जानकीसाठी बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि तिथे जानकीला तो गिफ्ट देत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे जानकी पाहत असते आणि ती म्हणते की नाही मी नाही घेऊ शकत, कारण तो स्वतःच्या तोंडाने सांगतो की एवढ्या महागातलं हे गिफ्ट मी तुझ्यासाठी देत आहे. तेव्हा जानकी म्हणते मी नाही स्वीकारू शकत. मग त्याला राग येतो आणि तो जो हार आहे तसाच घेतो आणि तिथे शेकोटी पेटवलेली असते त्या शेकोटीमध्ये चिकोटीच्या जवळ जातो आणि त्याच्यामध्ये टाकून देतो आणि म्हणतो जे तुला नको आहे ते मलाही नको आहे असंही त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशने घरी केक बनवलेला असतो. जानकी घरी येते आणि पाहते तर काय की हे सगळं काय आहे, सगळ्या घरात धूर कसला झालाय. ऋषिकेश म्हणतो की नाही चांगला बनला केक, मी पुढच्या वेळेस छान बनवेल. तेव्हा जानकी म्हणते की पुढच्या वाढदिवसाला आपण दोघं एकत्र बनवूया आणि दोघंही खूप आनंदाने तो केक एकमेकांना भरवतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.